नमस्ते. मी प्रणिता शशिकिरण भिकाणे आणि माझा मुलगा पृथ्वीराज भिकाणे हा सरांकडे क्लासेसला होता 10वीपर्यंत. आता तो सध्या 11वीमध्ये कोट्याला व्हायब्रंट क्लासेसला लागलेला आहे आणि तो फ्री स्कॉलरशिपमध्ये 1 रुपयामध्ये लागला आणि त्याचं पूर्ण श्रेय हे पाल सरांना जातं. जोपर्यंत मुलं आपले 10वीपर्यंत येतात तोपर्यंत आपली इथली जी काही परीक्षा आहे बोर्डाची की ज्याच्यामध्ये फक्त पाठांतर आहे किंवा बोर्डाच्याच परीक्षेची तयारी करून घेतली जाते, तर मुलांचा सगळा भार हा त्याच्यावरच असतो. सरांच्या क्लासचं नावच आहे इंटिग्रेटिव्ह फाउंडेशन प्रोग्राम. एक स्ट्रॉंग इमारत उभारण्यासाठी जो काही बेस तयार करावा लागतो आणि तेच फाउंडेशन काम करण्याचं सर काम करतात. एक तर मुलांमध्ये टॅलेंट जरी असलं तरी त्यांना माहीत नाही की आपलं टॅलेंट कसं रिप्रेझेंट करायचं. आणि ह्या ज्या काही नीटच्या एक्झाम आहेत किंवा IITच्या एक्झाम आहेत, UPSC आहेत, MPSC आहेत, त्यातलं टाईम मॅनेजमेंट आणि स्वतःचं टॅलेंट यांचं जे काही गणित आहे ते सर एकदम मुलांना व्यवस्थित सांगतात आणि मुलं बरोबर तयार केले जातात सरांकडे. आणि सर स्वतः मॅथ्स सब्जेक्ट घेतात, जो सगळ्यात महत्त्वाचा 80 ते 90% जे मॅथवर सगळ्या एक्झामसाठी गरजेचे मार्क्स आहेत आणि त्याच्यामुळे सरांचे ऑलरेडी दुसरे पण विषय सगळे परफेक्ट आहेत. आणि सर स्वतः सर्व मुलांकडे लक्ष देतात की कोणता मुलगा कसा आहे आणि त्यातलं टॅलेंट काय हे सर बरोबर ओळखलं जातं सरांकडनं. आणि त्या मुलांना पुश कसं करायचं, एकदा मुलांना ॲडमिशन दिली की बाकीचं पुश करायचं काम सरांकडेच आहे. सर त्या मुलाच्या मागेच लागतात की आजचा दिवस आला नाहीस, एवढा वेळ बसायलाच पाहिजे, एवढा वेळ अभ्यास झाला नाही. पालकांना सुद्धा सरांचा फोन करून कळवलं जातं की तुमच्या मुलाचा हा अभ्यास घेतला नाही तुम्ही, किंवा ह्या परीक्षेत मागे पडला, या परीक्षेमध्ये कमी जास्त मार्क्स आले. आणि हे सगळं काम करणारा एक टीचर पण महत्त्वाचा आहे. फक्त विद्यार्थीच हुशार असून जर नाही तर त्यांच्यातलं हे जे काही टॅलेंट आहे समोर आणणारे शिक्षक पण आजकाल भेटणं फार गरजेचं झालं आहे की ज्यांच्या भरोशावर आपण आपला मुलगा सहज देऊ शकतो आणि आपण निवांत राहू शकतो. असे टीचरसुद्धा आजकाल भेटणं इथं एवढ्या लातूरमध्ये गर्दीतसुद्धा असे शिक्षक मिळत नाहीत. आणि कार्य जे सरांनी चालू केलेलं आहे इंटिग्रेटिव्ह फाउंडेशनतर्फे हे सरांचं खूप कौतुकास्पद आहे. यासाठी सरांचे खूप आभार. आणि लातूरमध्ये सुद्धा ही संधी निर्माण झाली आणि सर्व मुलांनी याचा नक्कीच वापर करून घ्यावा आणि पालकांनी लक्ष करावं की आपल्या मुलांना आपल्याला काय बनवायचं आहे आणि त्याची तयारी आपल्याला फक्त 10वी किंवा 12वी झाल्यानंतर करायची नाही आहे, तर ती 8वी 9वीपासूनच फाउंडेशनद्वारेच केली जाऊ शकते. कुठल्याही परीक्षेला जर मुलाला फेस करायचं तर त्याला फाउंडेशनशिवाय पर्याय नाही. आणि नुसतंच फाउंडेशन नाही आहे तर तो फाउंडेशन देणारा दर्जेदार शिक्षक किंवा दर्जेदार टीचरसुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आणि ते काम सर सहजरित्या करतात. त्यांची मॅनेजमेंट, त्यांचा स्टाफ हे सगळं स्वतः सर मॅनेज करतात. मुलांमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स, सगळ्यात महत्त्वाचा कॉन्फिडन्स आहे. आणि हा कॉन्फिडन्स जो येतो तो सर बरोबर त्या मुलांमध्ये निर्माण करण्याचं कार्य करतात. आणि मुलं आपोआपच अभ्यासाकडे लक्ष देतात आणि स्वतःमधला सुद्धा आपल्यामध्ये जे काही कॉन्फिडन्स तो सुद्धा निर्माण करतात. आणि अशाच प्रकारे माझ्या मुलाला त्याने जो काही आत्तापर्यंत एक्झाम दिलेल्या आहेत सरांच्या फाउंडेशन इंटिग्रिटीतर्फे, IMOच्या आहेत, मॅथमॅटिक्सच्या सगळ्या ऑलिम्पियाड्स आहेत, सायन्सच्या ऑलिम्पियाड आहेत. त्यांनी शाहू स्क्रीनिंगसुद्धा पहिल्या 3 मिनिटमध्ये सरांचे जवळपास सगळेच विद्यार्थी शाहू स्क्रीनिंगमध्ये सिलेक्ट होतात. आणि 10 ते 12 मुलं सहज कोट्यामध्ये सुद्धा स्कॉलरशिपमध्ये सरांचे दरवर्षीच लागले जातात. हे आम्हाला स्वतः अनुभव आहे. आणि माझा मुलगासुद्धा सरांमुळे आज कोट्यामध्ये गेलेला आहे, तिथे एज्युकेशन घेतोय आणि IITची तयारी करतोय. आणि सरांचं आत्ताही लक्ष असतं की कितने देर तक पढ़ रहा है, क्या कर रहा है आपका बच्चा. सर आत्तासुद्धा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. आणि जातीनं लक्ष देणं, जेव्हा आपला विद्यार्थी आपल्यापासून जातो आणि त्याच्यानंतर सुद्धा शिक्षक जातीनं लक्ष देतात, याच्याहूनच कळायला पाहिजे की सरांमध्ये किती पॉवर असेल आणि सर मुलांना कितपत पुढे घेऊन जाऊ शकतात. तर ही जी काही संधी आपल्या लातूरमध्ये निर्माण झालेली आहे इंटिग्रेटिव्ह फाउंडेशनतर्फे, तर जास्तीत जास्त पालकांनी, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. आपल्या स्वतः लातूरमध्ये असे शिक्षक आणि असे फाउंडेशनचे क्लासेस जर असतील तर आपल्याला आज 10वीपर्यंत कुठं बाहेर जायची गरज नाही. आणि 10वीच्या नंतर मुलांना बाहेर जाण्याचं काम सर स्वतःच करतात. मुलं आपोआपच बाहेर जातात, त्यांचे नंबर्स आपोआपच स्कॉलरशिपमध्ये लागले जातात. तरी सर्वांनी याची जरूर नोंद घ्यावी. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी सरांचे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच पाल सर आणि सरांची इंटिग्रिटी फाउंडेशन अकॅडमी. धन्यवाद.